नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग अजिबात मिस करू नका, कारण या प्रियाचा एक अजून नवीन खुलासा सगळ्यांसमोर येणार आहे. ही प्रिया जी प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देत होती हे आता सगळ्यांना कळणार आहे प्रेक्षकांनो, आणि सगळं तरी तर सायलीलाच कळतं. तर बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता जे कालचा भाग झाला असतो प्रेक्षकांनो, ज्यामध्ये आता कल्पना चांगली अस्मिताला बोलली असते, कारण ती सायलीला वाईट साईड बोलत असते त्यामुळे. तर आता त्यानंतर चांगलं कल्पना तिला खडसावते अस्मिताला आणि तिथून निघून जाते. तर आता कल्पना आणि सायलीसुद्धा तिथून निघून गेल्यावर आता प्रताप म्हणतो अस्मिताला, वा काय छान ॲक्टिंग केली ग तू. आजपर्यंत तू सायलीबरोबर कुचकून तर वागतच होती, पण आज पहिल्यांदा तुझ्यामुळे सायलीला कल्पनाचं प्रेम मिळणार आहे. आणि आजच बघ ना, कल्पनाला राग पण आला आणि सायलीबद्दल वाईट पण वाटलं. तर प्रतिमा म्हणते, हो पण कल्पना अगदी थेट काही बोलली नाही बघा. तर अर्जुन म्हणतो, बोलेल आत्या. मम्माला तिच्याऐवजी दुसरं कोणी सायलीला काही बोललं ना, तिला अजिबात आवडत नाही. आता फार दिवस नाही, मम्माच्या मनात असलेलं सायलीबद्दलचं प्रेम आता फार दिवस ती लपवून ठेवू शकणार नाही, आणि आपला प्लॅन नक्की वर्क होईल. आता सगळेजण तिथे आनंदी असतात. तर इकडे रविराज सुभेदारांकडे चालला असतो. तो सुमन त्याच्याबरोबर असते, कारण तिला मार्केटमध्ये भाजी घ्यायला जायचं असते. आणि आता सुमनला प्रेक्षकांनो तिथे नागराज आणि महिपत एकत्र दिसतात. हो, तर बघत राहा. आता नागराज आणि महिपत कुठेतरी बाहेर असतात स्टॉलवरती. आणि आता महिपत म्हणतो, ओ नागराज शेठ, मी का बिनकामाचा घरात असा बसला असतो का रिकामा? काय हो, कधी तुम्ही मला फोन करता, इकडे भेटायला ये, तिकडे भेटायला ये, आत्ता काय झालं? तर आता नागराज म्हणतो, अरे जरा गडबड झाली. तर आता महिपत म्हणतो, परत काय झालं? तर त्यावर आता नागराज म्हणतो, थांब थांब, चहा घे, सांगतो मी तुला काय झालं ते. तितक्यात आता सुमनचं लक्ष जातं आणि तिथे तिला एक भाजीवाला दिसतो. तर आता सुमन म्हणते, भाऊजी इथेच थांबा गाडी, इथचा हा नेहमीचा भाजीवाला आहे, मी इथूनच घेते भाजी. तर आता रविराज विचारतो सुमनला, घरी जाताना नीट जाशील ना गं? त्यावर सुमन म्हणते, हो हो भाऊजी. आणि आता सुमन उतरून जाते गाडीतून आणि तिथेच थोड्याच अंतरावर महिपत आणि नागराज असतात. आता हा महिपत आणि नागराज गप्पा मारत असतो. तितक्यातच आता सुमनचं लक्ष जातं नागराजकडे, आणि नागराजला सुद्धा सुमन दिसते की सुमन त्याच्या जवळ येते म्हणून. आणि नागराज आता महिपतला पटकन घेऊन जातो आणि म्हणतो, अरे महिपत मागे बघू नको, पटकन चल ना इथून. आणि लवकरच आता हे दोघं कारमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. पण सुमनला मात्र नक्कीच नागराज आहे हे खात्री तिला पटून जाते. आणि आता सुमन स्वतःशी बोलते की हे इथे काय करत होते आणि शिकरेंशी काय बोलत होते हे. तर इकडे आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सायली सगळी तयारी करत असते. तर प्रतिमा म्हणते सायलीला, अगं मी मदत करू का तुझी? तर सायली म्हणते, नको प्रतिमा आत्या, तुम्ही आराम करा. तर आता त्यावर कल्पनासुद्धा म्हणते, अगं प्रतिमा, तू माहेरपणाला आली आहेस ना, मग आराम कर आणि बघ हा, तुझे अगदी लाड करून घ्यायचे आहेस छान. तर त्यावर आता प्रतिमा अशी स्माईल देते. तर आता अस्मिता चान्स पकडते हा आणि म्हणते, सायली ऐकतेस ना, प्रतिमा आत्याला जे खावंसं प्यावंसं वाटतंय ना, ते तिला मिळायलाच हवं. प्रेक्षकांना मला तर वाटते अस्मिताला छान म्हणजे खूप मज्जा येते सगळं ॲक्टिंग करण्यासाठी असो. तर आता अस्मिता म्हणते सायलीला, हां बाई, तिला दररोजचा ना मेन्यू विचारून घे, हवा नको ते बघ प्रतिमा आत्याला काय हवंय ते, नाहीतर जाशील नवऱ्याबरोबर हुंदडायला. तर आता कल्पना लगेच टचकन बोलते अस्मिताला आणि म्हणते, ए अस्मिता, काय ग, तू ना फक्त ऑर्डरच सोडत राहा, नाही स्वतः तर काही किचनमध्ये जायचं नाही, आणि जे सतत स्वयंपाक करतात ना त्यांनाच सूचना द्यायच्या. आता हे बघून सायलीला सुद्धा असं छान वाटतं. तितक्यात तिथे एक माणूस येतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार. आणि त्यानंतर सगळेजण म्हणतात, हां बोला काय झालं? तर त्यावर आता हा म्हणतो की मी मेडिकलवरून आलोय, अर्जुन सुभेदारने गोळ्या मागवल्या होत्या. तितक्यात आता सायली समोर येते आणि म्हणते, हो हो आलेच मी. तर आता त्या गोळ्या बघत आता सायली म्हणते, अहो दादा, यात तर एकच गोळी आहे, मी 2 गोळ्या मागवल्या होत्या. त्यावर आता हा माणूस म्हणतो, नाही, तुम्ही पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी लिहिली होती. आता हे ऐकून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. आणि आता अर्जुन सुद्धा सायलीला सांगत असतो की हो ग सायली, बरोबर आहे, त्यावर तर एकच गोळी होती. आता सायली विचारतच पडते की एक गोळी, पण मी तर 2-2 गोळ्या देत होती प्रतिमा आत्याला. आणि आता सायली सुद्धा लगेच विचारते सगळ्यांसमोर प्रतिमा आत्याला की तुम्ही तर आत्या रोज 2 गोळ्या घ्यायच्यात ना? तर प्रतिमा म्हणते, हो, कित्येक महिने झाले माझ्या तर 2च गोळ्या असायच्या, मी 2च गोळ्या घ्यायची. तर आता सायलीच्या लगेच लक्षात येतं आणि सायली म्हणते, काहीतरी गडबड आहे, मी डॉक्टर श्रद्धाला फोनच करते. आणि आता सायली लगेच डॉक्टर श्रद्धाला फोन करते. आणि आता सायली म्हणते की डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी आहे, पण प्रतिमा आत्या गेले अनेक महिने 2 गोळ्या घेते. तर आता श्रद्धाला हे ऐकून धक्काच बसतो आणि डॉक्टर श्रद्धा म्हणते, अगं असं कसं, आणि हे दुसरी गोळी कुठून आली? तर सायली म्हणते, हो तेच तर नाही कळत आहे ना. तर त्यावर आता डॉक्टर श्रद्धा म्हणते सायलीला, अगं पण प्रतिमा वहिनींची मनस्थिती इतकी नाजूक आहे ना की त्यांच्या गोळीचा डोस जराही कमी जास्त झालेला अजिबात चालणार नाहीये, आणि तू तर म्हणतेस की अजून एक गोळी, हे खूप सिरियस आहे सायली. तर सायली म्हणते, हो ना, म्हणूनच तर काहीच कळत नाही, तुम्ही प्लीज इथे याल का? तर डॉक्टर श्रद्धा म्हणते की हो मी लगेच येते,
म्हणजे आपण आमोरासमोरच बोलून घेऊया. तर आता सायली सांगते की प्रतिमा आत्या त्यांच्या माहेरी आहे इथे अन्नपूर्णा निवासमध्ये, तुम्ही प्लीज तिथे याल का? त्यावर आता डॉक्टर म्हणते की हो. तर आता हे रविराज ऐकून घेतो, कारण रविराज सुभेदारांकडेच आलेला असतो. तर आता रविराज म्हणतो की हे काय नवीन प्रकरण 2 गोळ्यांचं? आणि रविराज आता लगेच आलेला असतो, तेव्हाच्या तेव्हाच दारातच असतो तो. तर त्यावर आता सायली म्हणते की अहो रविराज काका, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही सांगितलं होतं ना मला की प्रतिमा आत्याला रोज 2 गोळ्या द्यायच्यात म्हणून, पण प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी लिहिली आहे आणि त्या गोळ्या संपल्या होत्या, म्हणून दुकानात गेल्यावर हे गोळी द्यायची बा हे लक्षात आलं. तर त्यावर आता रविराज म्हणतो पण हे कसं काय शक्य आहे? नाही, तो दुकानदार तर माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे, थांब त्याला फोन करून बघतो. आणि रविराज लगेच आता त्या दुकानदाराला फोन करतो. आता सुमन घरी परत आली असते भाजी वगैरे घेऊन, आणि तिने नागराजला पाहिलं असते तिथे महिपत सोबत. त्यामुळे आता घरी आल्याबरोबर ते नागराजला शोधते आणि म्हणते अहो कुठे आहे? त्यानंतर सुमन म्हणते हे घरी आले नाहीत अजून, आणि मी मार्केटमध्ये यांनाच बघितल्या नक्कीच. पण यांचं महिपत शिखरेसारख्या गुंडाकडे काय काम असेल बरं? त्या शिखरेच्या मुलीने तर आमच्या तन्वीच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. आता तो यांना पण वाईट मार्गावर नाही ना नेणार, अशी आता काळजी सुमनला वाटू लागते आणि ते स्वतःशीच बोलत असते. तितक्यात तिथे आता नागराज येतो आणि तो आल्याबरोबर लगेच सुमनला म्हणतो अगं पाणी आण ना जरा. आणि नागराज एकदम नॉर्मल वागत असतो. तर आता सुमन म्हणते तुम्हाला यायला उशीर होणार होतात ना, मग लवकर कसे काय आलात तुम्ही? तर आता नागराज म्हणतो काही नाही ग, ते काम लवकर संपलं, आलो मग लवकर घरी. चहा आणते का? त्यावर आता सुमन म्हणते हो हो 5 मिनिटात करते. आणि आता सुमन तर नागराजला थेट काही विचारत नाही, सगळं भाजीपाला वगैरे आधी काढून ठेवते. पण नागराज आता टेन्शनमध्येच असतो आणि नागराज आता पण मनात विचार करू लागतो की कमालच झाली, हिने तर मला काहीच विचारलं नाही. अरे बहुतेक हिने मला महिपत बरोबर बघितलंच नाही. जेव्हा बघितलं असेल ते हिचं डोकं तर एवढं बथड आहे की हिला कळणारच नाही की तो मीच आहे म्हणून. तर आता इकडे सुमन वेगळ्याच विचारात असते आणि सुमन विचार करत असते की मी यांना आता काही विचारलं तर हे नक्कीच चिडणार आहे, आणि हे चुकीचं तर काही करत नाही ना, याकडे मला लक्ष ठेवायलाच हवं. म्हणजे कोणाला कधीच कमी समजू नये यावरून आपल्याला हे कळतं. कारण सुमन नेहमी जी भोळी साधी वागणारी, आता ती सुद्धा तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालली आहे की आता यावर लक्ष ठेवायला हवं म्हणून. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर श्रद्धा आता सुभेदारांकडे आली असते आणि सगळेजण टकलावून असतात की काय म्हणणार आहे डॉक्टर श्रद्धा आता म्हणून. आणि सगळ्या गोळ्या वगैरे चेक केल्यावर आता डॉक्टर श्रद्धा म्हणते आय एम शॉक्ड, तुम्ही सगळे इतके सुशिक्षित आहात, जागरूक आहात, आणि मग सध्या औषधं देताना इतका गोंधळ कसा होऊ शकतो तुमचा? मी प्रतिमा वहिनींना एकच गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती, तरी सुद्धा त्यांना 2 गोळ्या दिल्या जात आहे, आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणाच्याच लक्षात नाही आली, असं आता डॉक्टर श्रद्धा सगळ्यांकडे बघत म्हणते. तर आता रविराज म्हणतो चूक माझीच आहे, मीच लक्ष द्यायला पाहिजे होतं. तर आता डॉक्टर श्रद्धा म्हणते रविराजला की यांना दुसरी कुठली गोळी देण्यात येत होती बघू जरा. तर सायली म्हणते हो त्याच तर गोळ्या संपल्या होत्या ना, म्हणून आम्ही परत जाऊन आणल्या आणि तेव्हाच तर चूक लक्षात आली. तर रविराज म्हणतो पण ह्या सगळ्या गोळ्या आम्ही आमच्या नेहमीच्या दुकानातूनच मागवल्या होत्या, त्यामुळे त्याला माहितीच असेल की नक्की कुठली गोळी असणार आहे म्हणून. मी त्याला फोटो मागितला तसा गोळ्यांचा. तर आता अर्जुन म्हणतो रविराजला सिनियर, तू ह्या सगळ्या गोळ्या जर डॅडच्या फॅक्टरीमधून मागवल्या असताना तर असं काहीच झालं नसतं. अरे आपल्या घरची कंपनी असताना तू असं का केलंस? आता अर्जुन थोडा चिडला असतो. तर आता रविराज म्हणतो अरे नाही, हे ट्रीटमेंट खूप मोठी आहे आणि याचा भर प्रतापवर नको पडायला, म्हणून असं नव्हतं वाटत रे मला. तर आता अस्मिता म्हणते रविराजला कमालच करतो हा तू रविराज काका. तितक्यात आता रविराजचा फोन वाजतो आणि त्याच्याकडे ते म्हणजे मेडिसिन आली असते जी चुकीची असते. तर आता डॉक्टर श्रद्धा फोनमध्ये ते मेडिसिन बघते आणि एकदम धक्का बसतो तिला हे बघून, आणि म्हणते काय, ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे. आणि हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि आता डॉक्टर श्रद्धा चिडते आणि म्हणते तरीच मी विचार करत होते की माझ्या ट्रीटमेंटचा लवकर उपयोग का नाही होत आहे ते. तर अर्जुन म्हणतो 1 मिनिट, चुकीची गोळी म्हणजे? तर आता डॉक्टर श्रद्धा सांगते या गोळीने पेशंटची मेमरी तर परत येणार नाहीच, उलट त्याच्या मेंदूला शिथिलता येऊ शकते, कदाचित भास होऊ शकतात, भीती वाटू शकते, आणि झोपेतून अचानक दचकून जाग सुद्धा येऊ शकते. तर आता प्रतिमा म्हणते हो हे सगळं मला होतं. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो की बापरे इतकं मोठं घडतंय मागे. तर आता डॉक्टर श्रद्धा स्पष्टपणे सांगते प्रतिमाला की हो प्रतिमा वहिनी, हे सगळं या गोळ्यांमुळेच होत आहे. आणि त्यानंतर आता डॉक्टर श्रद्धा म्हणते रविराजला रविराज हे पुन्हा असं होता कामा नये, हे तुझी जबाबदारी आहे, आणि यापुढे मी एकच गोळी जी प्रिस्क्राईब केली तीच यांना देण्यात आली पाहिजे. तर रविराज म्हणतो हो श्रद्धा, ही माझी जबाबदारी आहे आतापासून. तर आता अर्जुन म्हणतो पण डॉक्टर, ह्या चुकीच्या गोळ्याचे काही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स तर नसणार ना? तर डॉक्टर श्रद्धा म्हणते हे तर आता नाही सांगता येणार, आपल्याला पुढचे काही दिवस ऑब्झर्व करावं लागणार आहे. त्यानंतर श्रद्धा म्हणते रविराजला की रविराज मी येते आता, प्रतिमा वहिनींना घेऊन 8 दिवसांनी चेकअपला ये. त्यावर आता रविराज हो म्हणतो आणि डॉक्टर श्रद्धा तिथून निघून जाते. त्यानंतर आता कल्पना म्हणते नशीब, आज तरी कळलं की नेमकं काय होतंय ते. पण आता रविराजच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू असतात आणि रविराज शांत बसला असतो. तर प्रतिमा म्हणते पण हे असं कसं होऊ शकतं? सुमन तर रोज माझ्या गोळ्या अगदी आठवणीने द्यायची मला,
अगदी व्यवस्थित. तर आता त्यावर रविराज म्हणतो, सुमन तेच करायची जेवढं तिला सांगितलं जायचं. आता रविराज थोडा रागात असतो आणि रविराज म्हणतो, प्रतिमाला औषध देण्याची आणि प्रतिमाच्या औषधा वेळेवर आणण्याची ही जबाबदारी कोणीतरी माझ्याकडून मुद्दाम मागून घेतल्या होत्या. आता सायली विचारते आणि म्हणते, दुसरं कोणीतरी म्हणजे? तर त्यावर आता रविराज म्हणतो, म्हणजे अगदी आतापर्यंत प्रतिमाला गोळ्या देण्याची जबाबदारी ही तन्वीची होती आणि तीच तिला औषधं द्यायची. आणि आता तन्वी जेलमध्ये गेल्यानंतर सुमन सुद्धा नकळतपणे तेच करते जे तन्वी करायची. आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की बापरे, प्रिया या थराला जाऊ शकते. त्यानंतर आता सायली म्हणते, बापरे, म्हणजे प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या प्रिया देत होती. पण मला एक नाही कळत आहे की ती स्वतःच्या साई बाबतीत असं का करत होती. तर इकडे दुसरीकडे आता सीन शिफ्ट होतो आणि महिपत कॉलवर असतो आणि तिकडे नागराज असतो कॉलवर. तर आता महिपत म्हणतो, काय नागराज शेठ, तुमची बायको काही बोलली नाही ना तुम्हाला? माझ्याबरोबर बघितलं म्हणून तिने मार्केटमध्ये, तिने तर चांगलंच फाईलवर घेतलं असतं तुम्हाला, नाही का? तर आता नागराज म्हणतो, अरे महिपत, त्याला अक्कल लागते, तिच्याकडे थोडी तरी आहे का? एक नंबरची बावळट बाई आहे ती. आपल्या दिशेने बघितलं तिने, पण तिच्या हेच नाही लक्षात आलं की तो मीच आहे म्हणून. तितक्यात आता सुमन येते हॉलमध्ये आणि तिला आवाज येतो थोडा थोडा नागराजचा आणि म्हणते, हे कोणासोबत फोनवर बोलतायत का? बघायलाच हवं. तर आता महिपत म्हणतो नागराजला की सगळ्या जगाशी सामना करता येतो नागराज शेठ, पण बायकोला जर संशय आला ना की 113% डेंजर काम होऊन जातं बघा. तर नागराज म्हणतो, ओ हॅलो, काही संशय बिंशय नाहीयेत. अरे मी तुला सांगतो, ते किचनच्या पलीकडे तिचं काही जगच नाही आहे. तितक्यात आता सुमन चालत येते आणि नागराजकडे वळत असते तिचे पाय. तर आता महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुम्हाला सांगू का, मला ना असंच वाटायला लागलं की आपल्याला लफडच आहे, असं चार चौकात भेटायचं नाही, बोलायचं नाही, लपून बोलायचं, भेटायचं. तितक्यात आता नागराज हसतो आणि म्हणतो, लपून? अरे काय बोलतोय? तितक्यात आता सुमन येते आणि लपून बघत असते नागराजकडे. आणि त्यानंतर आता नागराज म्हणतो, अरे काय महिपत? आणि हे आता सुमन ऐकून घेते महिपतचं नाव आणि तिला समजतं की नागराज महिपतशीच बोलतोय. तर आता नागराज म्हणत असतो महिपतला की पुढच्या वेळी आपण घरी येऊन भेटूया. तर आता सुमन मनात विचार करू लागतं की हे तर महिपतशीच बोलतोय. असं हे त्यांना भेटले आणि फोनही केला, पण महिपत किती नीच माणूस आहे हे तर यांना माहितीच आहे ना, आणि तरीही यांनी त्याच्याशी इतकी जवळची मैत्री ठेवली. तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा म्हणते रविराजला, काय हो, तन्वीने चुकून त्या गोळ्या माझ्यासाठी मागवल्या असतील का हो? तर अर्जुन म्हणतो की नाही आत्या, तन्वी खूप रेग्युलरली कोणालाही न कळता ह्या गोळ्या मागून घ्यायची आणि हे तिने मुद्दाम केलंय. तर आता रविराज म्हणतो की तिने न कळत केलंय हे असं समजू नकोस प्रतिमा, मला ना पश्चाताप होतोय की आपण तिला जन्म दिलाय म्हणून. आता कल्पनाला सुद्धा तिचा तिरस्कार वाटायला लागतो प्रियाचा आणि म्हणते, पण स्वतःच्या आईला अशा चुकीच्या गोळ्या कोण देतं? तर आता सायली म्हणते कल्पनाला, प्रिया फक्त चुकीच्याच गोळ्या नाही तर प्रतिमा आत्या सगळं विसरून जातील किंवा त्यांना भास होतील असं औषध द्यायची ती. आणि आता प्रतिमा म्हणते, मला वाटायला लागलं होतं की माझी तब्येत आणखीच बिघडतीये, खूप भीती वाटायला लागली होती आणि या सगळ्यांना तन्वी जबाबदार होती, माझी मुलगी. आता बघा प्रेक्षकांना, प्रतिमाला याचा खूप मोठा धक्का बसला असतो. आणि त्यावर आता पुढे प्रतिमा म्हणते, तिने या वयात माझी काळजी घ्यायची, तीच माझं नुकसान करत होती. आणि आता प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं. आता रविराज म्हणतो, खरं तर त्या तन्वीला जेलमध्ये जाऊन भेटायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण आता जेलमध्ये जाऊन तिला जाब विचारण्याशिवाय मी राहणार नाही. तितक्यात अर्जुन थांबवतो आणि म्हणतो, थांब सिनियर, तू कुठेही जाऊ नकोस, तिथे जाऊन काहीच उपयोग नाही, ती आधीच जेलमध्ये शिक्षा भोगतेय. तर आता रविराज म्हणतो, अरे पण ती आमची मुलगी असण्याची शिक्षा तर आम्ही भोगतोच आहोत ना. तर आता कल्पना रविराजला म्हणते, भाऊजी तुम्ही प्लीज शांत व्हा. तर आता रविराज म्हणतो, कसा शांत होऊ वहिनी? असं वाटत आहे तिथे जाऊन तिच्या एक थोबाडीत मारावी. तर आता प्रतिमा म्हणते, त्याने तिचं वागणं बदलणार आहे का हो? ती माझी स्मृती जावी यासाठी प्रयत्न करत होती, हे सुद्धा बदलणार आहे का त्याने? तर आता सायली थांबवते आणि म्हणते, रविराज काका तुम्ही थांबा आणि शांतपणे बसा आधी. देवाच्या कृपेने आपल्याला अगदी वेळेत कळलंय काय होत होतं ते. त्यावर आता अस्मिता बोलते की तन्वीचा मेंदू कसा चालतो ना हे मला चांगलंच माहिती आहे, पण स्वतःच्या आईचं ती इतकं नुकसान करत होती हे मला पचतच नाही आहे. आता प्रतिमा म्हणते, तरी सुद्धा देवाकडे मी हीच प्रार्थना करायची, कधी ना कधीतरी तन्वीला सुबुद्धी दे. तर तिथे असलेले सगळेजण खूप इमोशनल झाले असतात. त्यात रात्र होते, सायली आपल्या रूममध्ये येते, अर्जुन काहीतरी काम करत असतो, पण आता सायलीचं मनच नसते लागत. तर आता अर्जुन बघतो सायलीकडे. तर सायली अर्जुन जवळ येऊन बसते आणि म्हणते, प्रियाला जरा पण लाज वाटत नसेल का हो? ते आपण किती धडपडतोय की प्रतिमा आत्याला त्यांची स्मृती परत मिळावी म्हणून. ती प्रिया काय करते, त्यांना मुद्दाम चुकीच्या गोळ्या देते. ती नक्की का करत असेल हे सगळं, आणि त्यांना हे सगळं न आढळण्यामागे तिचा काय फायदा? तर अर्जुन म्हणतो, दुसऱ्यांना त्रास झाला ना की तिला आनंद होतो. पण त्यावर आता सायली म्हणते, म्हणून कोणी स्वतःच्या आईच्या बाबतीत असं वागतं का हो? इतकं क्रूर, जगातली कुठली मुलगी असं वागेन? आणि इतकी विकृती तिच्यात कुठून आली असेल? त्यावर आता अर्जुन म्हणतो, आणि तिला तिची शिक्षा सुद्धा मिळणार आहे. आपण काय करणार आहोत ग? फार जाऊ, तिला जाब विचारू, ओरडू, बस इतकंच. त्याचा काहीच उपयोग होणार नाही, आणि म्हणून तर तिला शिक्षा नाही मिळणार. आणि मी म्हणून सिनियरला म्हटलं की नको जाऊ.
ते तिच्याकडे जाण्यापासून थांबवलं. आता सायली रडायला लागते आणि म्हणते प्रियाला इतक्या वर्षापासून तिचे आईबाबा मिळाले, पण तिला त्याची काहीही किंमत नाही आहे. आणि तिचं नशीब तर इतकं चांगलं आहे की तिचे आई वडील रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहे. ते जर माझे आई वडील असते ना तर मी त्यांना खूप जपलं असतं. आता हे ऐकून अर्जुनला आश्चर्यच वाटतं आणि अर्जुन आश्चर्याने सायलीकडे बघू लागतो. सायली पुढे बोलतच जाते आणि म्हणते मी खूप जीव लावला असता त्यांना, त्यांचे आशीर्वाद घेतले असते. आणि सायली खूप रडत असते. पुढे आता सायली म्हणते ते तर माझ्या नशिबात नाही आहे, आणि जिच्या नशिबात आहे ती मात्र कशी वागते. आणि आता सायली हे आणखी तिला त्रास होतो आणि ती रडत असते. तर अर्जुन तिला आता सांभाळतो आणि म्हणतो अगं सायली, तुझे आई बाबा तुझ्या जवळ नाही तर काय झालं, आम्ही आहोत ना सगळे. मी, डॅड, मम्मा, पूर्ण आजी, अस्मिताई आणि मी कायम तुझ्यासोबतच राहणार आहे. आणि आता अर्जुन मनात विचार करू लागतो की मम्मा तुझ्यावर परत प्रेम करेल सायली, आणि मी तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधूनच राहणार आहे. त्यांची आणि तुझी भेट करून आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा तर अर्जुन मनात विचार करू लागतो आणि सायलीला सांत्वना देत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि प्रियाला आता पाणी प्यायला देतात आणि तितके तसं दाखवतात की त्यात काहीतरी मिसळलं गेलंय. आणि त्यावर आता प्रिया एकदम पॅनिक होते, म्हणते काय मिळवलंय तुम्ही याच्यात, विष आहे का, मला मारणार आहात का तुम्ही. आणि ती एकदम धडपडते. तर त्यावर आता सायली म्हणते कसं वाटलं ग जेव्हा माहीत झाल्यावर की कोणी आपल्या जीवावर बेतून उठलंय ते. आणि त्यानंतर आता सायली विचारते की काय ग, का तू प्रतिमा त्याला खोट्या गोळ्या देत होतीस, त्यांची स्मृती जाण्यामागे तुझा काय हेतू होता. तर बघूया प्रेक्षकांना आता ही प्रिया उद्या काय उत्तर देते ते. आणि याचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन अशाच धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, एन्जॉय आणि धन्यवाद.